नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। कोरोनानंतर आता चीनमधील नवा व्हायरस जगभर पसरून नवीन महासाथ येते की काय अशी भीती वाटू लागली आहे। कारण आता चीन नंतर भारतातही एचएमपीव्ही आढळून आला आहे। भारतात एचएमपीव्हीचा पहिला रुग्ण सापडला आहे। कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात 8 महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे। रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनी एचएमपीव्हीची पुष्टी केली आहे। कर्नाटक आरोग्य विभागाने आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत माहिती दिली आहे। तर आता आपण एचएमपीव्ही व्हायरस पासून वाचवण्यासाठी नेमकं काय करावं हे जाणून घेऊयात। जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका। सॅनिटायझरने आपल्या हात वारंवार धुवा। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या। तर आता आपण पाहूयात नेमकं काय करू नये। तर हस्तांदोलन करू नये, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये, आजारी लोकांशी जवळचा संपर्क करू नये, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये। तसेच एचएमपीव्ही व्हायरस घातक नाही, पण या आजाराची जर साथ पसरत राहिली तर कोविड प्रमाणे जगभरात याचीही महामारी येण्याची शक्यता असल्याची भीती अनेक देशांना वाटत आहे। पण हा आजार आधीपासूनच माहित असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस लवकर येईल, त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही, असं आरोग्य तज्ञ अविनाश भोंडवे म्हणाले। निर्मिती झाली आणि संपूर्ण जगभर तो पसरून सर्व जगामध्ये महामारी पसरली। लाखो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, कोट्यावधी लोक त्याच्यामध्ये बाधित झाले। त्याचप्रमाणे 2025च्या सुरुवातीलाही चीनमधूनच एचएमपीव्ही म्हणजे ह्युमन मेटा न्यूमोव्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे। परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही। या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशातही आली होती। हा विषाणू कोविड सारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही। त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे। कोरोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे। हा न्यूमोव्हिरिडी नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणून जो आरएसव्ही म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे। याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो। परंतु हा तितका धोकादायक नाही। साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो। व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते। भारतामध्ये याचे रुग्ण अजूनही आढळलेले नाहीत, परंतु कोविड सारखंच जर ही साथ पसरत राहिली तर कदाचित याचीही मोठी साथ येण्याची जगामध्ये अनेक देशांना भीती वाटत आहे। ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही, परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल। त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही। याचे प्रतिबंधक उपाय कोरोनासारखेच आहेत, म्हणजे मास्क बांधणं, गर्दीमध्ये न जाणं, दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं 3 ते 6 फूट आणि त्याचबरोबर आपल्या साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं, नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी, हीच याची प्रतिबंधक लक्षणं आहेत। आत्ता तरी भारतात याचे रुग्ण आढळलेले नाहीत, परंतु आपण सावधगिरी मात्र निश्चितच बाळगली पाहिजे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।